नमस्कार. आपण लाखांदूर तालुक्यामध्ये मौजा दहेगाव या गावाच्या शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघताय की हे मल्टीक्रॉप प्लांटर आहे. याच्यामध्ये या ठिकाणी याच्या माध्यमातून धान बियाण्याची पेरणी या ठिकाणी शेतामध्ये सुरू आहे. माझ्यासोबत ते तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत. आता आपण हे जे मशीनधारक आहेत यांचा आपण परिचय करून घेऊया. आपला परिचय? सर नमस्कार. नमस्कार. माझे नाव पुरुषोत्तम शामराव पर्वते, राहणार दहेगाव. अच्छा. मला एक सांगा, आता तुम्हाला वाटतं या पहिलंच वर्ष आहे तुम्ही मशीन? हो सर, पहिलाच ह्याच वर्षी आणलेला आहे. बरं, कसं काय तुम्ही मशीन मशीन खरेदी करण्याची इच्छा म्हणजे मजूर आणि पाऊस. पावसाची लहरी पण ह्या वर्षी एल निनोचा प्रकार असल्यामुळे आणि मजूर होण्यासाठी येत नाही. बरोबर. तर मजुराच्या एक टंचाईमुळे आणि पावसाच्या अभावामुळे आणि आपल्याला दोन पैसे मिळावे या उद्देशातून दोन्ही. बरं, म्हणजे आता या खरीप हंगामामध्ये तुम्ही आता पेरणीला या ठिकाणी या मशीनच्या माध्यमातून सुरुवात केली. आता मला सांगा, याचं आता पहिल्यांदाच करताय तुम्ही, तर काय अनुभव आहे तुमचा की शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? एल निनोच्या प्रभावाखाली हे वर्ष आहे, पाऊस कमी पडणार आहे, अशा परिस्थितीत या पेरणीकडे लोकांचा कल आहे असं लक्षात येते आम्हाला. तर तुमचा काय अनुभव आहे एक मशीनधारक म्हणून? नाही सर, बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलता. म्हणजे पहिल्यांदा लोकांचे काही असं तेवढा प्रतिसाद नव्हता. म्हणजे असं एक दो काही नाही का, असं होतं की कोणी प्रायोगिक म्हणून करून आणि कोणी एकड 2 एकड लावला होती पहिले 8 दिवसाच्या पहिले. बरं, आता सर हा पावसामुळे नाही का वेळच नाही, जसा वाटते लोकांना की आता पाऊस कमी पडणार यावर्षी. बरोबर आहे. याच्यामध्ये काही कृषी विभागाने काही याच्यामध्ये काही प्रात्यक्षिक घेतलं होतं का? सर आले होते, त्या दिवशी आले होते. अच्छा, गावातल्या लालाजी पटेल झोळे यांच्या इथे आले होते. घेतला होता इकडे आपल्या इथे प्रात्यक्षिक घेतलं, त्याच्या माध्यमातून अजून जाणीव झाली सर. मग आता किती दिवसापासून तुमचं मशीन सुरू आहे? माझे कमीत कमी 20 दिवस झाले सर. 20 दिवस झाले. 20 दिवसापासून सतत सुरू आहे. किती तास काम करते मशीन? 8 ते 9 तास. 8 ते 9 तास, सकाळी 6 ते सायंकाळचे 6 वाजेपर्यंत. म्हणजे साधारणतः 9 तास. 8 ते 9 तास चालते मशीन चालते. म्हणजे साधारणतः 9 एकर आरामात सर. आता किती दिवसापासून तुम्ही? 20 दिवसापासून. 20 दिवसापासून नाव सर. म्हणजे जवळपास 160 ते 180 एकर अजून वाढणार सर. माझ्या गावी फक्त 9-10 एकर. परिसरात कोणकोणते गाव आहेत? आता तुमचं दहेगाव झालं. दहेगाव मध्ये किती पेरणी केली तुम्ही? मी दहेगाव मध्ये 30-40 एकर झाली. 40 एकर गेली आणि याच्यानंतर अजून होणार आहे. अजून तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये लोकांनी सांगितलं पेरणी करायची आहे. आणि अजून परिसरातल्या म्हणजे मुर्जा, पारडी, तावसी, मानेगाव, दांडेगाव, म्हणजे कमीत कमी हा एरिया पिंपळगाव, म्हणजे कमीत कमी 9-10 गावची मी पेरणी केलो सर. 9-10 गावचे. अजून लोकांची मागणी आहे. त्या दिवशी चालेल असं वाटते तुम्हाला पेरणी? जर आता पाऊस नाही येत तोपर्यंत. अच्छा, अजून जसून 8 दिवस का 4 दिवस पन्ना आला तर अजून होईल सर, वाढेल. कदाचित पाऊस येऊन मध्ये उघाड पण दिल्यानंतर अजून होईल, कारण लोकांना माहित आहे ना का आता वेळ नाही राहिली म्हणून. म्हणजे अजूनही साधारणतः म्हणजे 70-80 एकर तुमच्या मशीननी पेरणी होऊ शकते सर. म्हणजे जवळपास तुमचं 250 ते 250 घरात तुमच्या एका मशीनच्या एका सीझन मध्ये. बरं, साधारणतः दिवसाला तुम्हाला याच्यामध्ये नफा किती मिळतो म्हणजे मशीनचा जर विचार केला तर? आता अर्धा डिझेल. आता किती घेता तुम्ही खर्च? 1200 रुपये तास सर. 1200 रुपये तास. आणि एका तासामध्ये 1 एकर होते आरामात. अच्छा. आणि 1200 रुपये तास बघितले आणि त्याच्यातला 50% जरी नफा किती मिळत असेल तुम्हाला? 600 रुपये तरी बघितला तरी. आणि 4,000-5,000 रुपये प्रति दिवस तुम्हाला 4,000-5,000 मिळतो. आणि चालक आणि मालक मी स्वतः असल्यामुळे अजून चांगला काम आहे. आणि तुम्ही 20 दिवस आतापर्यंत काम केलं. हो सर. याच्यामध्ये 1 लाख रुपये तुम्हाला निश्चितच नफा मिळालेला आहे. आणि या मशीनची किंमत किती? मशीनची 70,000. 70,000 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी मिळाली ती वेगळी. म्हणजे किती तुम्ही पहिल्याच वर्षी त्याच्यामध्ये म्हणजे नफ्याचं काम या मशीननी तुम्हाला करून दिलेलं आहे ना. त्याच्यामुळे एक चांगला रोजगार, चांगलं आर्थिक उत्पन्न तुम्हाला या माध्यमातून मिळालेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर.